शिक्षण घेऊनही हाती काम नाही, खिशात दमडी नाही आणि भविष्याची चिंता, याच नैराश्यातनं आजचा सुशिक्षित तरुण चुकीच्या वाटेवर पाऊल ठेवतोय. पण आता गुन्हेगारीचं स्वरूप बदललंय. एखाद्या नामांकित कंपनीसारखं ट्रेनिंग, दर महिन्याला हक्काचा पगार आणि चक्क टार्गेट देऊन चोऱ्या करून घेणारी एक धक्कादायक टोळी समोर आली आहे. रेल्वे सुरक्षा दलाने पर्दाफाश केलेल्या या टोळीचा कॉर्पोरेट पॅटर्न ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. या टोळीचा सूत्रधार वर्षभर अशा तरुणांच्या शोधात असतो जे बेरोजगार आहेत आणि आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यांच्या मजबुरीचा फायदा घेत त्यांना 15 ते 25,000 रुपये महिना पगाराचं आमिष दाखवलं जातं. सुरुवातीला सोपं काम आहे असं सांगून या तरुणांना जाळ्यात ओढलं जातं आणि हळूहळू त्यांना थेट चोरीच्या जगात ढकललं जातं. झटपट पैसे कमवण्याच्या नादात अनेक तरुण माहिती असूनही या गुन्हेगारीच्या गर्तेत ओढले जात आहेत. ही केवळ टोळी नाही तर चोरांची एक ट्रेनिंग इन्स्टिट्यूट बनली आहे. अटक करण्यात आलेले आरोपी कैलास दास, मिथिलेश शहा आणि किशन निषाद यांनी पोलिसांना दिलेली माहिती चक्रावून टाकणारी अशीच आहे. या टोळीत सामील होणाऱ्या नव्या तरुणांना आधी चोरीचं पद्धतशीर प्रशिक्षण दिलं जातं. सुरुवातीला छोट्या चोऱ्यांचं टार्गेट दिलं जातं आणि जसजसा अनुभव वाढतो तसा पगारही वाढवला जातो. पेपर वाचवण्याचा बहाणा करून लोकांची नजर चुकून चोऱ्या करण्यात हे तरुण वाकबरे झाले आहेत. बेरोजगारीच्या या छायेतनं गुन्हेगारीचे असे शॉर्टकट तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त करत आहेत. RPFचे सुरक्षा आयुक्त दीपचंद्र आर्य यांनी या टोळीचा पर्दाफाश केला असला तरी या निमित्ताने एक भीषण वास्तव समाजासमोर आले. तुमची एक चूक किंवा झटपट पैशांचा हव्यास तुम्हाला कायमचं तुरुंगाच्या अंधारात ढकलू शकतो. त्यामुळे सावध राहा, सतर्क राहा. या प्रकरणाबद्दल आणि स्टोरीबद्दल तुमचं मत कमेंट करायला विसरू नका.